Our next topic is evaporation. Evaporation, it is a type of phase transition. It is a process by which molecules in a liquid state, that is water, spontaneously becomes gases. For example, is water vapor. It means that conversion of solid, conversion of solid into liquid, which is called as a melting, and liquid into gas, which is called as a evaporation. Are you getting? Evaporation म्हणजे काय तर लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करायचं. इट मीन्स दॅट कन्व्हर्जन ऑफ फेज ट्रान्झिशन, इट इज द प्रोसेस बाय विच मॉलिक्युल्स इन अ लिक्विड स्टेट, कुठला असेल वॉटर, इट इज कन्वर्टेड इंटू गॅसेस, मीन्स वॉटर वेपर्स, which is called as a evaporation. And this the equipment used for the evaporation, which is known as a evaporator. Here evaporation means a free escape of vapor from the surface of a liquid below its boiling point. That is, evaporation can take place even at room temperature. The vapors formed exert a pressure known as vapor pressure, which varies with the temperature. The vapor pressure is maximum at the boiling point of liquid because vapors are formed throughout the liquid. The vapor pressure of a liquid is equal to the atmospheric pressure at its boiling point. Here take a container. In that your container consists of a water. Apply the heat towards that container. Then when temperature increases, when temperature of that liquid get increases, then the water present in that container, it converted into liquid. It converted into gas, means we see the vapors. Vapors are arises at the surface of that container. And that vapors means gas are एस्केप्ड इंटू द सराउंडिंग. म्हणजे तो ज्या आपण काय करणार आहे तर त्या कंटेनरला हीट अप्लाय करणार आहेत. हीट अप्लाय केल्यानंतर त्याच्यामधलं जे काही लिक्विड असेल ते काय होईल, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि त्यामधल्या लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होईल, वेपरमध्ये होईल, आणि त्या वेपर्स रिमूव्ह होतील ॲटमॉस्फिअरमध्ये. फॉर एक्झाम्पल, इथं तुम्ही एक हे ॲटमॉस्फिअर आहे. जे काय आपण राहतोय ते काय असेल, ॲटमॉस्फिअर, आणि तिथं त्या ॲटमॉस्फिअरवरती जे प्रेशर असेल, विच इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असतं. ठीक आहे, जम्मू काश्मीर असेल, उस्मानाबाद असेल, वेगवेगळं आहे टेम्परेचर. ठीक आहे, मग हे टेम्परेचर त्या क्लायमेटनुसार डिफरंट असतं. ठीक आहे, मग कन्सिडर करा एक पॉईंटवरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि खालच्या साईडला एक कन्सिडर करा लिक्विड ए. आणि लिक्विड ए त्याच्या खालीच लिक्विड बी, आणि त्याच्या खालीच लिक्विड सी कन्सिडर करा. ठीक आहे, मग आता आपण काय करणार, लिक्विड एला टेम्परेचर अप्लाय करणार. लिक्विड एला हीट अप्लाय करणार. मग हीट अप्लाय केल्याबरोबर ते जे काही लिक्विड आहे, लिक्विड ए, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत असताना ते काय होईल, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि तिथं त्या लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये होईल, गॅसमध्ये. त्या लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होईल. म्हणजे काय असेल तर ते जे काही लिक्विड ए आहे त्याला एक पर्टिक्युलर वेपर प्रेशर पण असेल. जसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर फिक्स आहे तसं प्रत्येक लिक्विडचं वेपर प्रेशर फिक्स असतं. मग लिक्विड एचं वेपर प्रेशर फिक्स असेल, लिक्विड बीचं वेपर प्रेशर फिक्स असेल, लिक्विड सीचं वेपर प्रेशर पण फिक्स असेल. वेपर प्रेशर काय असेल तर the vapors formed exert a pressure known as a vapor pressure. त्या वेपरवरती जे काही प्रेशर असेल, विच इज कॉल्ड ॲज अ वेपर प्रेशर. मग ते कुठल्याही लिक्विडचं फिक्स असेल. मग लिक्विड एचं फिक्स आहे वेपर प्रेशर. आपण त्याला हीट अप्लाय केल्याबरोबर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, म्हणजे त्या लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. टेम्परेचर इन्क्रीज झालं की त्याचं कन्वर्जन गॅसमध्ये व्हायला स्टार्ट होईल. मग ज्या म्हणजे ॲट विच टेम्परेचर वेपर प्रेशर इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, विच इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ दॅट लिक्विड. विच इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड ए. म्हणजे आपण एक लिक्विड एला हीट अप्लाय केल्याबरोबर त्या लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर त्या लिक्विड एचं वेपर प्रेशर कधी इक्वल होईल, कशासोबत इक्वल होईल, वेपर प्रेशर
liquid A's vapor pressure is equal to the vapor pressure of atmospheric pressure which is called as a boiling point. आणि ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट जास्त, ओके, तर ज्या लिक्विडचा वेपर प्रेशर जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी, आणि ज्या लिक्विडचा वेपर प्रेशर कमी त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त. तर कसा, आता त्याच्याच खाली लिक्विड बी घ्या, त्याच्याच खाली लिक्विड बी, मग त्याला पण हीट अप्लाय करायची, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला स्टार्ट होईल, गॅसमध्ये व्हायला स्टार्ट होईल. मग त्या लिक्विड बी, ओके, त्या लिक्विड बीचं वेपर प्रेशर फिक्स आहे, त्या लिक्विड बीचं वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला इक्वल होण्यासाठी जास्त टेम्परेचर द्यावं लागेल, कारण ते लिक्विड त्याच्या खाली आहे. ठीक आहे, जास्त टेम्परेचर द्यावं लागणार, म्हणजे जेवढं टेम्परेचर जास्त लागेल तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट पण जास्त असणार, बरोबर आहे. मग ज्या लिक्विडचा वेपर प्रेशर कमी, ओके, ते लिक्विड खाली आहे म्हणजे त्याचा वेपर प्रेशर कमी आहे, आणि त्याला हीट अप्लाय करून त्याचं त्या वेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर सोबत इक्वल होण्यासाठी काय होईल, त्या वेपर म्हणजे काय असेल तर जे काही लिक्विड ज्या लिक्विडचा वेपर प्रेशर कमी त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त, आणि ज्या लिक्विडचा वेपर प्रेशर जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असणार. ओके, फॉर एक्झाम्पल आता अल्कोहोल आहे आणि पेट्रोल आहे, त्याचं वेपर प्रेशर जास्त म्हणजे ते लगेच काय होईल, उडून जाते ना ते, बरोबर आहे का, ते लगेच इव्हॅपोरेट होते म्हणजे त्याचा वेपर प्रेशर जास्त असणार आणि बॉइलिंग पॉईंट ऑब्विसली कमी असणार. आणि वॉटरचा वेपर प्रेशर कमी आहे आणि बॉइलिंग पॉईंट जास्त आहे 100 डिग्री सेल्सिअस. ओके, जे लिक्विड लवकर त्याचा वेपर प्रेशर जास्त, अल्कोहोलचा पण उडेल पण थोडं कमी कमी, म्हणजे तो असेल लिक्विड बी, आणि लिक्विड सी म्हणजे काय असेल, वॉटर. ओके, लिक्विड सी कन्सिडर करा वॉटर, ते पण उडेल पण हळूहळू, त्याचा वेपर प्रेशर कमी. ओके, it means that the amount of heat absorbed by any liquid to convert into gas, that is vapor, okay, that is vapor below its boiling point, which is called as a evaporation. Are you getting what is mean by evaporation? आता फॉर एक्झाम्पल नद्या नाले आहेत, ओके, त्याच्यातलं जे काही समुद्र आहे त्याच्यातलं लिक्विड काय होते, सनलाईटमुळे काय होते, त्याच्यात ते जे काही रिव्हरमधलं वॉटर आहे, लिक्विड आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायला स्टार्ट होते, गॅसेसमध्ये व्हायला स्टार्ट होते, आणि त्याच्यापासून ढग फॉर्म होतात. ओके, त्या प्रोसिजरला काय म्हणणार, इव्हॅपोरेशन. नंतर त्या ढगाचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, परत लिक्विडमध्ये होते अगेन. ओके, म्हणजे आपण काय करणार, लिक्विडचं कन्व्हर्जन, इथं लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, गॅसमध्ये म्हणजे वेपरमध्ये, आणि परत वेपरचं कन्व्हर्जन रिकन्व्हर्जन कशामध्ये होते, लिक्विड, म्हणजे हे काय असणार, डिस्टिलेशन. ओके, इव्हॅपोरेशन काय असेल, कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इनटू गॅस विच इज कॉल्ड ॲज अ इव्हॅपोरेशन. ओके, दिस इज ऑल अबाउट द introduction of evaporation. Okay, evaporation is a process of vaporizing large quantities of volatile liquid to get a concentrated product. Okay, and equipment कुठला यूज केला जाईल तर evaporators. Also heat is supplied to evaporator which transmits it to the evaporating liquid so as to provide latent heat of vaporization. Steam is normally used as a source of heat, and evaporation is a surface phenomenon, that is mass transfer takes place from the surface, thus no boiling is occurs. So surface evaporation is slow, therefore the practical definition of evaporation is the removal of solvent from the solution by boiling the liquid in a suitable vessel and withdrawing the vapor, leaving a concentrated liquid residue in the vessel. आता कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट कधी भेटेल, जर एखादी आता ग्रेव्ही बनवायची असेल तर ग्रेव्हीमध्ये आपण थोडंसं वॉटर जास्त झालं तर आपण काय करणार, त्याच्यातलं वॉटर काय करणार, त्याला आणखी हीट देणार, आणखी त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करणार, आणि त्याच्यातलं लिक्विड काय ते आपण इव्हॅपोरेट करून रिमूव्ह करणार, आणि मग ती ग्रेव्ही कशी होईल, थिक होईल, मीन्स वी गॉट अ कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. ओके, मग इव्हॅपोरेशनचा यूजच काय असेल, फॉर टू गेट अ कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. ओके, here what are the applications or objectives of evaporation? The evaporation is process used in the manufacturing of bulk drugs, particularly in pharmaceutical industries. So here the first application is manufacturing of bulk drugs. Here evaporation process is used in the pharmacy practice, also used in the pharmaceutical industries, and also used in the chemical industries, etc. Then next application is
manufacture of biological products. Here evaporation is used in the manufacturing of biological products. Example is insulin, enzymes, hormones, also biochemical products, also plant products. Also it is used in the preparation of blood products such as blood plasma and serum, also involved in the evaporation. Also next असेल also enzymes, hormones, antibiotics also prepared by using the evaporation process. Next application is miscellaneous. Here in that water containing minerals is subjected to evaporation to get a demineralized water after condensation. Here when water consists of lots of minerals, okay, here when we done the evaporation of that water, then the water becomes a pure water. It consists of lots of minerals, okay. So these minerals are removed by the evaporation process. The water so obtained is used for the human consumption and for the special processes. Here also evaporation, okay, this evaporation process is generally called as a distillation process. It means that आपण काय करणार आहे, तर जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडला हीट करणार आहे. जे काही वॉटर आहे ते आपल्याला कंझ्युम करायचंय, प्यायचंय ते वॉटर. मग त्या वॉटरला आपण काय करणार, हीट अप्लाय करणार. हीट अप्लाय करून त्याच्यातले जे काही अनवॉन्टेड थिंग्स असतील त्या वॉटरमध्ये प्रेझेंट ते काय होतील, ते तर किल होतील. प्लस त्या वॉटरचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होईल. आपण त्याच्यावरती जर लीड प्लेस केली तर काय होणार आहे, त्या वेपर्स त्या लीडवरती डिपॉझिट होतील आणि अगेन त्या वेपरचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, लिक्विडमध्ये होईल. मीन्स इट इज अ डिस्टिलेशन प्रोसेस, ओके. सो जे काही डिमिनरलायझेशन ऑफ वॉटर जी काही प्रोसिजर आहे, कंडेन्सेशन प्रोसिजर आहे, ती कशामध्ये येईल, तर डिस्टिलेशनमध्ये येईल. आणि ही जी काही प्रोसिजर आहे ती आपण ब्रीफली डिस्कस करणार आहे डिस्टिलेशन प्रोसेसमध्ये, ओके. नेक्स्ट इज डिफरन्स बिटवीन इव्हॅपोरेशन अँड डिस्टिलेशन. आता कन्सेप्ट आहेत, इव्हॅपोरेशन आहे, डिस्टिलेशन आहे, ड्राईंग आहे, क्रिस्टलायझेशन आहे, हे युनिट ऑपरेशन्स आहेत. तर वन बाय वन पाहूया. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, तर आपण पाहिलंय की कन्व्हर्जन ऑफ लिक्विड इनटू वेपर ऑर गॅस, ओके. आणि डिस्टिलेशनमध्ये काय करायचंय, तर जे काही वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन वेपरमध्ये करायचं आहे, वेपरचं कन्व्हर्जन अगेन लिक्विडमध्ये करायचं आहे, ओके, विच इज कॉल्ड ॲज अ डिस्टिलेशन प्रोसेस. हिअर द डिफरन्स बिटवीन इव्हॅपोरेशन अँड डिस्टिलेशन. In evaporation, vaporization takes place below its boiling point, and in distillation, here the vaporization takes place at its boiling point, okay. Here evaporation takes place only from the surface of the liquid, and here distillation takes place from the whole liquid mass, okay, throughout the liquid. Here it takes place below boiling point, so there is no bubble formation in the evaporation, okay. Here at the boiling point of the distillation process, the liquid forms bubbles, okay. Here the evaporation is not necessarily separation or purifying technique. Distillation, it is a separation or purifying the technique, okay. म्हणजे काहीतरी इव्हॅपोरेशन मध्ये काय आपण सेपरेशन करत नाहीत, प्युरिफिकेशन करत नाहीत, फक्त आपण काय करतोय, रिमूव्हल ऑफ लिक्विड, एक्सेस लिक्विड जे काय असेल ते फक्त रिमूव्ह करतोय, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय असेल इव्हॅपोरेशनमध्ये, तर वेट हेअर, ओके. वेट हेअरला आपण ड्रायर अप्लाय करणार आहेत. ड्रायर अप्लाय केल्यानंतर ते ड्रायर काय करेल, तर त्या हेअरमधलं जे काही लिक्विड असेल ते काय करेल, ड्यू टू द हीट ते रिमूव्ह करेल. म्हणजे काय, त्या वेट हेअरमधले जे काही लिक्विड आहे ते एस्केप होईल, त्याचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होईल, ते रिमूव्ह होईल, अँड वी गॉट अ ड्राय हेअर्स, ओके. म्हणजे काय असेल, इव्हॅपोरेशन. Evaporation is a slow process and distillation is a rapid process, okay. This is the difference between evaporation and distillation. हा क्वेश्चन म्हणजे डिफरन्स विचारला जातो एक्झाममध्ये, इव्हॅपोरेशन आणि डिस्टिलेशनचा डिफरन्स, किंवा इव्हॅपोरेशन आणि ड्रायिंगचा डिफरन्स, किंवा इव्हॅपोरेशन आणि क्रिस्टलायझेशनचा डिफरन्स, किंवा डिस्टिलेशन आणि ड्रायिंगचा डिफरन्स, कुठलाही डिफरन्स विचारला जातो. ऑल्सो डिफरन्स इज इव्हॅपोरेशन अँड ड्रायिंग इन दॅट in evaporation the residue is a concentrated liquid, and in drying the residue is
residue is solid product. Okay, here also the difference between evaporation and crystallization. Here in evaporation is to get a concentrated liquid only, but not to get a crystals, as it happens in some situations. But in crystallization, the purpose is concentrating the liquid is to get a crystals. Means evaporation मध्ये कंपल्सरी काय नाही आहे की आपल्याला क्रिस्टल्स क्रिएट झाले पाहिजेत. फक्त याचा उद्देश काय असेल इव्हॅपोरेशनचा, टू गेट अ कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड ओनली. In crystallization, the purpose is that we have to get a crystals. Okay, this is the difference between evaporation into distillation, evaporation into drying, evaporation into crystallization. Okay, so next point is here. Next point is factors affecting rate of evaporation. In that, the rate of evaporation is depends on the several factors, that is mass. Okay, that is mass, pressure, surface area, vapor pressure and atmospheric pressure. Here the mathematical expression is that m is equal to Ks upon P into B minus B dash. So here m is the mass of the vapor formed up, and S is equal to surface area of the liquid exposed meter square. P is the atmospheric pressure, kilopascal. B is the maximum vapor pressure at the temperature of air, that is kilopascal, and B dash is the pressure due to the vapor of the liquid actually present in the air, that is kilopascal, and K is the constant. Okay, meter per second. Okay, here there are several factors which affect the rate of evaporation, that is temperature, vapor pressure, surface area, moisture content of the liquid. Okay, moisture content of the material or feed, then type of the product required, then time of evaporation, film and deposits, and economic factors. So first factor is temperature. In that, the rate of evaporation is directly proportional to the temperature of liquid. Here take a liquid containing vessel. Liquid possesses different molecules, so when we apply heat to the vessel, then temperature of liquid get increased. So here conversion of liquid into vapor is process get started. So at a given temperature, some molecules of liquid possesses kinetic energy. So what is meant by kinetic energy? Kinetic energy, that is possesses due to its motion. Also, it is the work needed to accelerate a body of a given mass from rest to its stated velocity. It means that आता kinetic energy आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल स्विंग कसा करतो, मोशन मध्ये असतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, ऑल्सो व्हेकल ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ऑल्सो थ्रो बॉल एका कंडिशनमध्ये आपण थांबलोय आणि आपण हातातून बॉल बाहेर पुढे फेकलाय म्हणजे हातातून तो पुढे जातोय ड्यू टू द कायनेटिक एनर्जी. ऑल्सो बाण आहे, बाण आपण सोडतोय, लक्ष वेधून बाण सोडतोय, बाण हातातून सुटतो बिकॉज ऑफ द कायनेटिक एनर्जी. लाईक दॅट, सो some molecules possesses higher kinetic energy than average kinetic energy, and other molecules have lower kinetic energy than average. So those possesses higher kinetic energy which fast moves and escape from the surface of the liquid and converted into vapor, while slow moving molecules remains behind. Okay, when temperature of liquid is increased, then slow moving molecules acquire sufficient kinetic energy and escape from the surface of liquid to vapor state, and this situation below the boiling point of liquid. Okay, this all situation is below its boiling point. Okay, boiling point, it is a temperature at which vapor state is converted into vapor pressure is converted into boiling point, it is at which temperature vapor pressure is equal to the atmospheric pressure, which is called as a boiling point. Okay, below boiling point, vapors are formed from the surface only.
and at boiling point vapor is formed throughout the body of the liquid as well as surface. So vapor pressure of liquid is decreases when substance is dissolved in it, and boiling point of liquid get increases. The evaporation can be accelerated by increasing the temperature, but it will cause decomposition of heat sensitive principles of many drugs, for example glycosides and alkaloids. Okay, here the glycosides and alkaloids decompose at high temperature. Also hormones, enzymes and antibiotics are even more heat sensitive because due to the heat these hormones, enzymes, antibiotics are get decomposed. Also these products require special techniques to prevent the decomposition during evaporation. Also, for example, malt extract is prepared by evaporation under reduced pressure to avoid the loss of enzymes, and also antibiotics are concentrated by freeze drying technique. Freeze drying technique आपण ड्राइंग चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहेत. ओके, नेक्स्ट फॅक्टर इज वेपर प्रेशर. ओके, इन दॅट here vapor pressure, the rate of evaporation is directly proportional to the vapor pressure of the evaporating liquid. Okay, the liquid has maximum vapor pressure at its boiling point, so the rate of evaporation can be increased by rising the temperature of the evaporating liquid. The rate of evaporation of liquid is the maximum at its boiling point. Okay, next factor is surface area. In that, the surface area of evaporation is directly proportional to the surface area of evaporator in which liquid is evaporated. So the larger the surface area of the evaporator, the shorter the time it takes to evaporate the liquid. It means that for example, take a small vessel containing surface area. छोटंसं एक वेसल घ्या, म्हणजे एक छोटंसं पातेलं, आणि दुसरं आहे ते लार्ज सरफेस एरिया असलेलं पातेलं, म्हणजे मोठं पातेलं घ्या आणि दोन्ही पण गॅसवरती ठेवा. ओके, जर जे छोटं पातेलं आहे त्याच्यामध्ये तेवढंच वॉटर ॲड करा जेवढं की मोठ्या पातेल्यामध्ये ॲड केले, आणि दोन्हीला पण सायमल्टेनियसली हीट अप्लाय करा. आता जे काही छोटं व्हेसल आहे त्या व्हेसलमध्ये अगोदर काय होईल, त्याचा सरफेस एरिया तर लहान आहे, मग म्हणजे हीटिंग जो काही हीट भेटणार आहे ती पण थोडीशीच भेटणार आहे, कारण सरफेस एरिया एक छोटा आहे. आणि त्याच्यानंतर अगोदर खालचं लिक्विड गरम होईल, त्याच्यानंतर वरचं लिक्विड, त्याच्यानंतर वरचं, त्याच्यानंतर मग सरफेसमधून जे काही वेपर्स आहेत ते परत त्या लिक्विडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होईल आणि मग त्या एस्केप होतील. पण जे काही मोठं व्हेसल आहे त्याच्यामध्ये हिटिंग म्हणजे त्याचा सरफेस एरिया, खालचा बॉटमचा सरफेस एरिया मोठा आहे, त्याच्यामुळे हिटिंग पण इक्वली स्प्रेड होईल, तिथे इक्वली भेटेल आणि इक्वली ते लिक्विड पण काय होईल, त्या लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, ते लिक्विड गरम होईल आणि त्या लिक्विडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होईल आणि त्या वेपर्स एस्केप होतील एन्व्हायरमेंटमध्ये. तर तुम्ही हे करून बघा घरी, गॅसवरती दोन्ही, एक छोटं पातेलं घ्या आणि एक मोठं पातेलं घ्या आणि बघा कुठल्या लिक्विडच्या लवकर वेपर फॉर्म होत आहेत आणि कुठल्या वेपर्स लवकर इव्हॅपोरेट होत आहेत, एस्केप होत आहेत, ते करून पहा घरी. ठीक आहे. नेक्स्ट असेल मॉइश्चर कंटेंट्स ऑफ द फीड. ओके, हिअर some drugs constitutes decompose more readily in presence of the moisture if heated at a high temperature. This is due to the hydrolysis of active constituent. आता एखादा ड्रग आहे त्याच्यामधले जे काही कॉन्स्टिट्युएंट आहेत ते हीट सेन्सिटिव्ह असतील तर आपण जर हाय टेम्परेचर जर अप्लाय केलं त्याला, तर त्याच्यातले जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचं हायड्रोलिसिस होईल आणि तो जो काही ड्रग आहे तो डिकम्पोज व्हायला स्टार्ट होईल. सो ड्यू टू द मॉइश्चर प्रेझेंट the drugs becomes a decompose. Okay, so to avoid decomposition of active principles principles of such material, the evaporation is done at low temperature and then the final drying is done at a high temperature when only little moisture remains in it. म्हणजे काय, तर हे डिकम्पोजिशन अवॉइड करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, इथं काय करावं लागेल, त्या मटेरियलला अगोदर लो टेम्परेचर प्रोड्यूस करायचं, लो टेम्परेचर द्यायचं म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह व्हायला स्टार्ट होईल आणि ज्यावेळेस आपल्याला लास्टला फायनल ड्राईंग करायचे आहे त्यावेळेस हाय टेम्परेचर अप्लाय करायचं, म्हणजे छोटंसंच मॉइश्चर असणार त्याच्यामध्ये आणि हाय टेम्परेचर अप्लाय केल्यावर प्रॉपर तो मटेरियल ड्राय होईल, प्रॉपर त्याच्यातलं लिक्विड मॉइश्चर इव्हॅपोरेट होईल. ओके, this is the moisture content of the feed. The next factor is type of product required. In that on evaporation of the liquid, the concentrated liquid
ओके. इव्हॅपोरेशन केल्यानंतर प्रोडक्ट कुठला असेल, एक तर कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड असेल किंवा सेमी सॉलिड असेल किंवा सॉलिड फॉर्म होईल. ओके. सो द सिलेक्शन ऑफ मेथड अँड द इक्विपमेंट रिक्वायर्ड फॉर इव्हॅपोरेशन हिअर डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ प्रोडक्ट रिक्वायर्ड. म्हणजे इथं आपल्याला कुठला प्रोडक्ट पाहिजे, लिक्विड पाहिजे की सेमी सॉलिड पाहिजे का सॉलिड पाहिजे, त्याच्यावरती आपण जे काही इक्विपमेंट यूज करणार आहेत इव्हॅपोरेशनसाठी, पॅन असेल, एखादं छोटं वेसल असेल किंवा मोठं वेसल असेल, ते कशावरती डिपेंड असेल, डिपेंड ऑन द प्रोडक्ट. लिक्विड पाहिजे की सेमी सॉलिड पाहिजे की सॉलिड पाहिजे, त्याच्यावरती डिपेंड असेल. सो दिस इज अ टाईप ऑफ प्रोडक्ट रिक्वायर्ड. ओके. नेक्स्ट फॅक्टर इज टाईम ऑफ इव्हॅपोरेशन. इन दॅट हिअर time of evaporation, in that it has been observed that the exposure to a relatively high temperature for a short period of the time may be less helpful to active principles of a drug than lower temperature with exposure for a longer period. On the basis of this fact, liquid is exposed at high temperature for a short period in a film evaporator. It means that here जर आपण काय केलं, इफ टाईम ऑफ एक्सपोजर इज लॉंगर देन ग्रेटर विल बी द इव्हॅपोरेशन. म्हणजे काय, तर आपण काय करायचं, जे काही ज्या मटेरियलचं इव्हॅपोरेशन करायचं आपल्याला, तर त्याला आपण काय करायचं, हाय टेम्परेचर थोड्या वेळासाठी दिलं. हाय टेम्परेचर म्हणजे खूपच हाय फ्लेमवरती ठेवलं ते मटेरियल वेसलमध्ये, तर आपण काय करणार, हाय फ्लेमवरती ठेवले पण थोड्या वेळासाठी ठेवले, तर हे बेटर नाही आहे दॅन द this is less harmful to the active principles of drug than the lower temperature with exposure for a longer period. means that आपण काय करणार आहे, जर एक वेसल घ्या, एका वेसलमध्ये मटेरियल ॲड केले, मग ॲड केल्याबरोबर आपण ते काय करणार आहे, त्याला हीट अप्लाय करणार आहेत. हीट अप्लाय करत असताना एकतर लो टेम्परेचर ठेवणार किंवा हाय टेम्परेचर ठेवणार. मग लो टेम्परेचर ठेवून खूप वेळापर्यंत त्याला टेम्परेचर दिलंय, तर हे कसं असणार आहे, हे बेनिफिशियल नाही. त्यापेक्षा आपण काय करणार, हाय टेम्परेचर द्यायचे पण शॉर्टर पिरियड ऑफ टाईम. इट इज लेस हार्मफुल फॉर द ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स. म्हणजे काय करायचं, तर पटकन आपल्याला इव्हॅपोरेट केलेलं बेटर राहील. हाय टेम्परेचर द्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी दिलं की पटकन इव्हॅपोरेट होईल, आणि जे काही मटेरियल, जो काही ड्रग आपण इव्हॅपोरेट करणार आहे त्याच्यातलं मॉइश्चर, तर ते इव्हॅपोरेट करत असताना त्याच्यातले जे काही ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत ते ॲज इट इज तसेच राहतील ड्यू टू द हाय टेम्परेचर बट शॉर्टर पिरियड ऑफ टाईम. आणि लो टेम्परेचर बट लॉंगर पिरियड ऑफ टाईम इट इज हार्मफुल फॉर दॅट द ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ओके. म्हणजे काय, तर हाय टेम्परेचर द्यायचे पण थोड्या वेळासाठी, आणि लो टेम्परेचर जास्त वेळासाठी दिलं तर त्याच्यातले ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स किल होतील. सो इट रिक्वायर्स अ हाय टेम्परेचर बट शॉर्टर पिरियड ऑफ टाईम. आणि जे काही फिल्म इव्हॅपोरेटर आहे त्याच्यामध्ये असंच होतं की लिक्विड हाय टेम्परेचरसाठी एक्सपोज केलं जाते पण शॉर्टर पिरियड ऑफ टाईम, थोड्या वेळासाठी पण हाय टेम्परेचर दिलं जाते, आणि पटकन काय होतं, त्याच्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते रिमूव्ह होतं, आणि रिमूव्ह झाल्याबरोबर त्याच्यातले ॲक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत त्या ड्रगमधले ते ॲज इट इज तसेच राहतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे टाईम ऑफ इव्हॅपोरेशन, ते झाले. नेक्स्ट आहे फिल्म अँड डिपॉझिट्स. ओके. हिअर film and deposit, in that when vegetable extracts are concentrated in a steam pan, a film may be formed on the surface or precipitated matter by deposit on the heating surface. Here आता फॉर एक्झाम्पल एखादी भाजी आहे, मीन्स आपण घरी जर एखादं व्हेजिटेबल प्रिपेअर करत असणार त्यावेळेस काय करणार आहेत, ते व्हेजिटेबल एखाद्या वेसलमध्ये आपण हीट करणार आहेत. मग हीट करत असताना ड्यू टू द हीट त्याच्यातलं जे काही लिक्विड आहे ते रिमूव्ह व्हायला स्टार्ट होतं. पण काय होतं, त्याच्यातलं लिक्विड रिमूव्ह होत असताना जे काही ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही थिक व्हायला स्टार्ट होते. म्हणजे काय होतंय, तर प्रिसिपिटेट फॉर्म होते. एक तर सरफेसवरती कधी होईल, आपण टी प्रिपेअर करत असताना आपण मिल्क वगैरे सगळे ॲड केलं त्याच्यामध्ये, पण आपण हीटिंग केल्यानंतर थोड्या वेळानंतर त्या सरफेसवरती एक जे मिल्क क्रीम लाईक स्ट्रक्चर, एक लेअर फॉर्म होतोय, म्हणजे सरफेसवरती टीचा लेअर फॉर्म होतोय. बरोबर. तसंच ग्रेव्ही प्रिपेअर करत असताना, व्हेजिटेबल एखादं प्रिपेअर करत असताना काय होतंय, म्हणजे त्याच्यातले लिक्विड रिमूव्ह झाल्यानंतर ती ग्रेव्ही थिक व्हायला स्टार्ट होते, कॉन्सन्ट्रेट व्हायला स्टार्ट होते, आणि त्याचं जे काही सॉलिड मटेरियल आहे ते खालच्या साईडला डिपॉझिट व्हायला स्टार्ट होते. ज्यावेळेस ते डिपॉझिट होईल त्यावेळेस काय होतंय, जे काही आपण टेम्परेचर, आपण हीट थ्रू टेम्परेचर देणार आहे ते देत असताना त्या लेअरमुळे काय होते, वरच्या
त्या व्हेजिटेबल वरच्या साईडचं व्हेजिटेबल आहे त्याला हीटच पोचत नाही ड्यू टू द प्रिसिपिटेट फॉर्म ऑन द बॉटम. तर ते काय करते, जे काही प्रिसिपिटेट जी काही फिल्म तयार होती ती फिल्म काय करते, दिस फिल्म रिड्युसेस द इव्हॅपोरेटिंग सरफेस अँड प्रिसिपिटेट ऑल्सो. दिस प्रिसिपिटेट काय करते, त्या हीटला पुढे ट्रान्सफरच होऊ देत नाही. सो अवॉइड धिस वी हॅव टू अप्लाय द इफिशियंट स्टिरिंग. आपण स्टिरिंग जर अप्लाय केली तर तो जो काही बॉटमचा लेअर आहे तो रिमूव्ह होईल आणि हीट वरच्या साईडला ट्रान्सफर व्हायला स्टार्ट होईल. ऑल्सो सरफेसवरती पण जर तसाच लेअर फॉर्म झाला असेल तर तो पण काय होईल, निघून जाईल लेअर. आणि प्रॉपर स्टिरिंग अप्लाय केली तर जो काही हीट ट्रान्सफर होणार आहे ते प्रॉपर सगळीकडे हीट व्यवस्थित ट्रान्सफर होईल. दिस इज ऑल अबाउट द फिल्म अँड डिपॉझिट. Then last factor is economy factor. Here economics of labor, fuel, floor space and materials are of primary consideration. So the recovery of solvents and utilization of waste heat are also important as they involve considerable reduction of cost. म्हणजे काय असेल तर जे काही सॉल्व्हेंट्स वगैरे आपण यूज केले तर त्याची रिकव्हरी करून आपण आणखी त्याचा डबल यूज करू शकतोय. म्हणजे कसं ते इकॉनॉमिकली आपल्याला थोडं बेटर राहील फॉर द रिडक्शन ऑफ कॉस्ट. दिस इज ऑल अबाउट द factors. Okay, this is the all factors of evaporation. First factor is temperature, vapor pressure, surface area, moisture content of the feed, type of the product required, time of evaporation, film and deposits, and last is the economic factor.